इतकं पाणी पडतं त्याच्याही पेक्षा जास्त पाण्याचा बाहेर फेकण्याची क्रिया ही सुरू आहे. त्यामुळे क्रॅकिंगची समस्या आताही नाहीये, पुढेही नाहीये. जे वेदनाचे आहेत त्यांना थोडीफार काळजी घ्यावी लागते. एप्रिलमध्ये इतकं जास्त काही अडचण नाहीये. मे देखील एचटीम आहे, मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि पहिल्या आठवड्याच्या शेवटी देखील पूर्णपणे वातावरण खराब होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये रेग्युलर जसा मान्सून येतो तसं मान्सून येईल. थोडंसं सुरुवातीला वीक आणि 15 जूनच्या नंतर थोडीशी स्ट्रेंथ त्याची वाढण्याची शक्यता आहे. जुलैचा मध्यावधी थोडासा तो वीक असेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुन्हा पावसाचा जोर आला आहे तसाच राहू शकतो. मागच्या वर्षीच्या इतका जोरदार पाऊस जरी नसेल तरी या वर्षी मागच्या 10 वर्षाच्या सरासरीच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्तच राहण्याचे चान्सेस आहेत. जितकं जास्त उशिरा छाटण्या होतील तितकं अडचण्या जास्त राहण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही तुमच्या मागच्या लोडच्या नुसार, अपेक्षेच्या नुसार किंवा जर लोड कमी असेल जितक्या लवकर होईल तितक्या लवकर छाटणी घेऊ शकता. हा जर वातावरणाचा अंदाज जर पाहिला तर काय काय अडचणी येऊ शकते याच्या संदर्भात एक आढावा सांगतो. यावर्षी किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो सुरुवातीच्या काळामध्ये थोडाफार राहील, पण मृदाचं प्रमाण हा जास्त राहू शकतो. याही वर्षी टेम्परेचर जास्त आहे, त्याचं लाईफ सायकल जे आहे ते लवकर कव्हर होतं. लावणी जसं मागच्या वर्षी खरड छाटणीला जितकी त्रास दिली तितकी या वर्षी अजिबात देणार नाही. जवळपास मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त 10% चान्सेस राहतील. लावणीचे कर्पाचे देखील किरकोळ जिथं हलकी जमीन आहे अशा ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये दिसू शकेल. इतर जे रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तो कदाचित ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये दिसण्याचे चान्सेस आहेत. यावर्षी काळजी घेण्यासारखं फक्त काही गोष्टींच्या बद्दल एक आहे, तुमची छाटण्याची वेळ थोडीशी लवकर आली पाहिजे. सध्या जे काही पावसाचं जे काही सोशल मीडियावर आहे गारपीट वगैरे ते काहीही नाही आहे आपल्या भागामध्ये. ढगांची उंची 3-3.5 किलोमीटरच्या वरती बिलकुल नाही आहे, त्यामुळे त्याचा चान्सेस नाही आहे. मोसमी हंगामामध्ये अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे जास्त राहण्याची शक्यता असल्याकारणाने भलेही त्याची कुठलीही तीव्रतेचा जरी असला तरी आपल्याकडे पावसाचं प्रमाण हे कमी अजिबात नाही. त्यामुळे काहीही विचार करायचे किंवा वातावरणाचं इतकं ताण घेण्याची आवश्यकता आहे असं मला बिलकुल नाही. तुम्ही आहे त्या पद्धतीने रेग्युलर प्रॅक्टिस आहे तसं करा. फक्त यावर्षी छाती थोडंसं लवकर घ्या जेणेकरून तुम्हाला जे रेग्युलरली मागच्या जेव्हापासून टेम्परेचर एक्स्ट्रीम लेवलला चाललेलं आहे तेव्हापासून ज्या अडचणी तुमच्या आहेत त्या अडचणीमधून तुम्ही बाहेर पडायला तुम्हाला सुखरूप आणि मदत मिळण्यासारखं राहतं. इतकं बोलून मी थांबतो. धन्यवाद.